या ठिकाणी केलं जातं, याचा अनुभव आम्हाला आहे. जवळजवळ ही 4थी डबलबारी आहे. पुन्हा पुन्हा बोलवतो. आता 17 तारखेला तुम्ही, मी आणि तो त्याचा वाढदिवस आहे. या पुन्हा पुन्हा आपण बोलवलं म्हणजे कुठेतरी आपण जे करतो ते त्यांना आवडतं. म्हणून मनापासून इथल्या मायबाप रसिकांना, कारण भजनाची पंढरी ही खाण आहे. भजनाची खाण म्हणजे देवगड नगरी आहे. जसं आमचा कुडाळ तालुका तसा हा देवगड तालुका आहे. नामवंत भजनी बुवा या ठिकाणी राहतात, जो वारसा जपतात. त्याच्यामध्ये आमचे अनेक बुवा आहेत. पाळेकर बुवानी, बुवा तुम्ही आठवण सांगितलं पाळेकर बुवांची की ते कानडे बुवा आणि ते वारी करायची, त्यांच्यावर माझे बारी किती झाले तुला माहिती आहे? त्यांच्यावर माझे वारे किती झाले नाही म्हटलं तरी 50 बारे त्यांच्यावर झाले. तेव्हा पारंपरिक डबल बारी, तेव्हा असं काय म्हणजे आग आधी आग. दीपक पाळेकर बुवा म्हटलं ना तर आग. मी सांगतो ना 2020 जर ते उतारतील दुकान बंद. एवढा काम भारी आहे. म्हणून पाळेकर बुवा तुम्हाला सलाम करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रमाचा नियोजन अतिशय सुंदर झालेलं आहे. युट्यूब चॅनल वाले समोर यांना सुद्धा हे जे काय आडवे तेवढे माका पाठवा, कारण आडिया उभ्या तर जबरदस्त. यांच्यासाठी आपल्या टाळ्या वाजवून डबल बारी म्हटल्यानंतर हौशे नवशे गवशे काय. माझ्या आयुष्यात ब्राह्मण देवाची शपथ घेऊन सांगतो, मी कधी उशिरा गेलो नाही डबलवारी. कोणाची डबलवारीला गेलो कधी उशिरा गेलो नाही, त्यांना पण माहिती. पण आज अचानक असं कारण झालं की हळवळ फाट्यावर बुवा उद्या पेपरला बातमी येईल, उद्या टीव्हीवर पण येईल. 2 ट्रक एकामेकात टक्कर देऊन एक ट्रक उलटी पडलो आणि लाकूड भरलेलो ट्रक संपूर्ण रस्ता बुडला. हळवळ फाट्यामध्ये मागे पण नाही आणि पुढे पण नाही. आम्ही जवळजवळ 1.25 तास बुवा तिथे गेला ब्राह्मण देवा. आता 1.25 तास हवेस उडी मारून यायचा, उडी मारून यायचा ना. बरं उडी मारून विमानाने येईल तर अजित पवार होईल. असं काय नाही. माझ्या आयुष्यात कधी वेळ आणि या माणसाने एवढं प्रेम दिलेलं आहे, इथे खोटं कधी चालत नाही, कारण हे ब्राह्मणाचं स्थळ आहे. दुसरी गोष्ट लोकयोगांबद्दल मी प्रामाणिकपणे सांगतो, सध्याच्या घडीला पहाडी आवाजाचे बादशाह म्हणून लोकयोगांना समजतो आम्ही. फक्त वर गेल्यानंतर बेसूर होता ह्या माझं म्हणणं नाही, ह्या त्यांच्या गुरुजींचं म्हणणं. वर गेल्यानंतर बेसूर होतं, त्याचे पुरावे समोर बसलेले समोर. त्याच्यामुळे बुवा व्यक्ती तितक्या प्रकृती तुमच्याकडे तर माझ्याकडे नाही, माझ्याकडे तर तुमच्याकडे नाही. भगवंताने प्रत्येकाला आपापल्या जागा ठेवलेले आहे. कोण कमी नाही, कोण ह्याच्यात लोकविवाहांची जागा मी घेऊ शकत नाही, माझी जागा लोकविवाह घेऊ शकत नाही. मगाशी काय सांगतात ते स्पीकरवाल्यांका, माझी पेटी वाढव, व्यवस्थित करून दे, बटणं हलू नको परत त्यांच्या टायमात हलव, म्हणजे माझ्या टायमात बटणं हलव. म्हणजे ह्याच कोकणी माणसात ही जी बिमारी आहे ना हीच वाईट आहे. दोघांचा चांगला होते कार्यक्रम, लोकांचं चांगलं होतो हे उद्देश धरायचा. एका बाजून चालत नाही बुवा, लक्षात घे. 1 नंबर बुवा माझे लाडके बुवा ते. फक्त इथे दोष सारखा सांगतो, घमेंडी. माझ्या एवढं कोण ना आणि रागात नुसतं पडलं त्या स्पीकर वाल्यावर पटना सळला एकदाच काय फटाकल्याची राख मिळून टाकते. त्यांच्याशी प्रेमान वाढायला बघू वाढवलाय ना डेकोरेशन कोणाचा, हे सगळा कोणाचा मेहनत तो विचार 2007 वाल्यांसाठी पेटीचा अतिरिक्त होतो काय
वा ही पायपिटी आहे पायपिटी. हातपिटी असती ना तर चालतात पण ही पायपिटी आहे. पायांखाली भाते मारूचे वर वाजू तिथे 2 हातानच पेटी वाजावं. ह्याचा पायपिटीचा उपयोग का? याला पिस्तूल घेऊन येईल तरी झाली असती भाजी. मग वाजा नको. अरे भाजू गेली ते वाजते घेऊन घ्या. मला वाजवायला येत नाही.
भजन, लग्नाच्या पूजेत भजन, टोरा झाली बारशात भजन, म्हातारपणी भजन पूजन कीर्तन आणि शेवटी जाताना सुद्धा रामनाम सत्य भजन. नामस्मरणच आपल्याला तारणार आहे. हे दिसतं सगळं नाशिवंत आहे, जो दिसत नाही तो परमेश्वर आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी हे नामस्मरण भजन आहे. आज कार्यक्रम यांनी जो ठेवला, नाईक धुळे यांची मी जर माहिती काढली बोला तर 4 मला उमेदवार नुसते 4 उमेदवार आहे उभे राहू शकतात. 4 उमेदवार, स्वतःची ग्रामपंचायत स्वतःचा सरपंच ते होऊ शकतं एवढा हे नाही धुळे एवढे पसरलेले ही सगळी भगवंताची लीला. एवढा मोठा कुलगोत्र यांचा वाढलेला नाही धुळे हे वेगळे आणि एका बाजूला गाव आणि एवढी संख्या त्यांची आहे. आणि इथे त्यांचा जो दरारा आहे धुळे बुवा, सलाम तुम्हाला. कारण का दरारा, सगळ्यांशी संबंध तुम्ही जोडलेले आहेत, गावाशी नाळ तुमची जोडलेली आहे, ह्या भगवंताशी नाळ जोडलेली आहे. ह्याच्यापेक्षा मंडळाकडे पैसे असणारी मंडळ भरपूर आहेत, करोडो पैसे आहेत, पण असे कार्यक्रम ठेवू शकत नाही तुमच्यासारखे. हे तुमच्यासारखे तुम्हीच आहात. करोडो रुपये एखाद्याकडे असले ना नाही ठेवू शकत, पण एवढा मोठा कोणी ठेवला नाही. ह्याका सुद्धा नाव ठेवणारा असतो, त्या काय म्हणतात कोकण. बरोबर ना औशी, बरोबर. इतक्या चांगला तुम्ही केला तर वाईट तरी तुला नाव ठेवायला केलं ना का पैसे पुसले नाव म्हणून एका ठेवला. एखादा 50 वर्षानंतर बायको चांगली गावली, विचाराचा जमत नव्हता तरी त्याचा चांगला, तरी पावडर चर्चा करणार, पावडर पाणी पाडणार काय गुलाबा. 50 वर्षांचं लगीन दाबलं पण गुलाबा दिसती फटाकडी गावली मागून दिवशी गप गो, दुसरी सांगते गप गो यसल्या काय सांगते लपडा का तरी सांगा तरी त्याची वाट लावली. बघा तुम्ही नाव म्हणून ठेवणार एवढं मोठं आता कार्यक्रम होण्यासाठी. बुवा मायबाप रसी किती जमल्यात बघा. ही भजनाची पंढरी काय काय ठिकाणी बुवा तुम्ही आम्ही 12 होतो, मला पण अनुभव आहे. 50 लोक नसतात, 50 लोक. गजर संपल्यानंतर आंबा शोधूच लागतात, सुपारी जाणार आता आम्ही मेलो. पण आज हरकत कसं वातावरण, ही जी जागा आहे ना ब्राह्मण देवाची जागा, आपलातून अशी कुठे नाही जागा, कुठे मंदिर भरपूर आहे. जागेचं महत्व भयानक आणि ते रंगले होत आहे. पैसे द्या प्रसिद्ध आंबा बागायतदार श्री विश्वनाथ उर्फ राजा नाईक धुळे यांच्याकडून वाराकडे 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. विराटले अनुभवने मामा कडला या मामाचा बक्षीस कायम असतं. या मामाचा केरला टाळावर यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. ओम बुवा नाईक धुळे या माऊलींकडनं अतिशय सुंदर भजन करतात. अनेक स्पर्धामध्ये ते नंबर काढतात. मला वाटतं शिष्य त्यांनी अनेक घडवलेले आहेत. माझ्या ओम बुवांसाठी एकदा टाळ्या वाजवा. 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय ऋतिक मोंडकर फोटोग्राफी फिल्म्स यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. परमेश्वरा त्यांना धंद्यामध्ये त्यांच्या बरकत द्या. श्री अनाजी शेठ उर्फ अण्णा, आमचे अण्णा बापणे जुळेश्वर ग्राम विकास मंडळ मुंबई यांच्याकडून हे आमचे कैलासवासी अण्णाजी. मगाशी बुवा म्हणाले, बुवा मुद्दाम बोलले मगाशी काय या माणसाची पुढे जाऊची नाही. संजू या माणसाची पुढे जाऊची नाही, तुझं लय विश्वास. तो माणूस काय बोललो, आजारपणात बहुतेक चव्हाण बुवा 2-3 वेळा येऊन गेले असते. ह्या मुद्दाम बोलणार नाही काढायचा आणि माझी अगदी वाढवायची म्हणजे ही जी बिमारी आहे ना, ही तो किडो आहे काय म्हणतात, किडो तो मी घेतोय त्यांचा मस्त घेतोच लागतो. हे असं बळा भाव होता बहुतेक
हे अण्णा माझ्यासाठी बुवा मी प्रामाणिकपणे सांगतो, या देवाला समोरून सांगू, माझं वाचन आहे खोटंपर्यंत. अण्णा बुवा जेव्हा गेले त्याच्या 2 दिवस अगोदर माझे सासरे गेले. माझे सासरे 2 दिवस अगोदर, माझा संजू पुरावा आहे, 2 दिवस अगोदर माझे सासरे 3 दिवस फक्त नानावडी हॉस्पिटलला सिरियस कोमात होते. 4थ्या दिवशी माझे सासरे गेले. त्या ह्यांना टाकून मी कसा येऊ? माझी बायकोची एकच मुलगी, त्यांची सासऱ्यांची एकच मुलगी माझी बायको, तिला सोडून मी कसं इथे येणार? मला सांगा. माझी मजबुरी होती बुवा, माझी येण्याचा इच्छा होती, पण मी येऊ शकलो नाही. त्याबद्दल अण्णा मला माफ करा. पण अण्णा तुमची नेहमी आयुष्यात मी आठवण येत राहिली मला. कारण मी इकडे बाहेर असल्यानंतर ते अण्णा माझ्यासाठी एवढी धडपड करायचे, एवढी धडपड. वाटेत ते उभ्या राहायचे रस्त्यावर आणि गाडी थांबून आंबे झाले तर आंबे कापून त्याचं कापून प्लेटी भरून खावा, वही तितके खावा. जाताना 2 पेटी गाडीत टाकून किती जीव घालवायचा. कुठला नाता काय? आमचा नाता पण नाही, काय नाही. पण हे आपुलकीचा नाता एवढा जोडलेला, ते बापा समान माझ्या मुला समान मला जीव घालवायचे. म्हणून जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. भगवंताला प्रिय तो असतो जो सर्व लोकांना प्रिय असतो, तो लवकर भगवंत घेऊन जातो. म्हणून माझ्या अण्णांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी देवासाठी प्रार्थना करतो. माझ्या अण्णासाठी एकदा जोरदार काळ्या वाजत म्हणून अण्णा तिथे कुठे असाल तिथे देवगडमध्ये आल्यानंतर तुमचं स्मरण केल्याशिवाय एकही बारी याच्या पुढे मी करणार नाही, नक्की सांगतो तुम्हाला. म्हणून धन्यवाद अण्णा. त्याचा भांडवल करून जर बोलशील, ह्या विषयाचा भांडवल करून बोलशील तर तू सांगितलं ना माझा तोंड मी मग तू सरळ तर मी सरळ नाही तर मी धगवलं. मी कसा माहितीये, मी 10 वेळा तुम्हाला नमस्कार करीन. माझा चुकला मी 10 वेळा नमस्कार करीन, मी लोटांगण घाली 10 वेळा. पण न चुकता बोललं मानेर पाहिजे असं माझा स्वभाव. त्याच्यामुळे आय लव्ह यू. रावण असंच करायचं. असू दे, प्रेमात काय असेल तर बुवा करूया. काय त्याच्यात मी आता बोललोय मानेर पाहिजे का भळावलंय मानेर पाहिजे. बरं मानेर पाय देऊ गेले तर ध्यान घर टाकू मला म्हणून मी पाहिजे. 3 दिवस बघा, 3 तास 4 तासाचा हा खेळ आहे. परशुराम बुवा पंचायत, चंद्रकांत कदम बुवा मगाशी बहुत मला 500 रुपये बक्षीस आला. त्याच्यासाठी गुलाबर राजा बसवणीशी सगळी सांगत व्हायचा. क्षणभंगुर आहे जीवन आपले, बुवा तुम्ही भांडू नका. हरे राम हरे कृष्णा गजर बुवा होऊन गेले. ते गायले परशुराम पांचाळ बुवा, त्यांच्या आठवणी राहिल्या ना, तशा आठवणी आपण ठेवूया. मानेर पाहिजेचं भागा देतात का होणारच ना आमच्या नाही होणार, कारण ते भजन जाणकार लोक आहेत. म्हणून सर्वांना धन्यवाद देऊ. या ठिकाणी भजन सादर करू.
15 माता चला.
चिंतामणी पंचाळ गावचा अभंग आयुष्य मोजावया पैशाला मापाले हा अभंग झलक लावले बुवा. 500 रुपये बक्षीस विश्वास नाही दोरे अंबाई व्यापारी वाशी यांच्याकडून हे 500 रुपये आलेले जोरदार काळामध्ये त्यांच्यासाठी संदीप बुवा आमचे लाडके संदीप बुवा ते सुद्धा अतिशय त्यांचा सुद्धा पहाडी आवाज आणि बोलणं सुद्धा साजेस त्या बुवाचा अंदाज घेऊन संदीप नाईक दोरे बुवा यांच्यासाठी टाळ्या वाजवा. 100 रुपयाचं बक्षीस दिलेल्या ब्राह्मण देवा त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करा. गणेश सहदेव नाईक दोरे या माऊलीकडनं 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. एकच मिनिट थांबा जरा. गावडे हे आवड हे रूप गोतिरे सगुण रूपावली घ्या स्वरांग नाईक दोरे घेतो यांच्याकडनं 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मागाशी बुवा बोलता बोलले मागाशी काय केलं ना आपल्याला पैसे गेले ना पैसे बक्षीस तेव्हा बुवा म्हणतात आज आमच्याचकडे या सगळा अण्णा नाही दुरे बुवा बघतात माझ्याकडे सगळा इला म्हणजे पैशाचं माझ्याकडे इला बुवा किती पैसे मिळाल्यानंतर तुझा समाधान होईल. 20 लाख केल्यावर समाधान होईल या सगळ्या सोडची 20 लाख केलं भजनाची किंमत भजनी बुवाची किंमत 20 लाख शी भजनाची किंमत करता येते का हो. हरिनामाची किंमत आहे हरिनामाची नामस्मरणाची भजनी बुवाची किंमत नाही तुझा मोल नाही तुझा मोल करता येत नाही. करोड रुपये जरी होते मोठे बुवा मिळू शकत नाही तुझी किंमत 20 लाख मागताना मागायचं तरी दादा 20 करोड मी तुला 5,000 माणसाची किंमत करताना बुवा मगाशी तुम्ही बोललात माझ्याकडे येतात माझा यमाचा खाजा हे आता माझ्याकडे तुमच्याकडे आता थोडा वेळ तुमच्याकडे येते थोडा वेळ तुमच्या गजरेला माझ्याकडे येते कारण आजपर्यंत चालू नव्हतं ना ब्राह्मण देवाची पुतणे घेत नव्हते पाठीमागे जाऊन बघा पाठीमागे मंदिराच्या पाठीचा आणि थंय खाली उतरांत झैलो जो झरवा ना थंय खाली गेलो खाली ते उगम झाला तुझं आणि पायरो माझा किती येतो मी जाऊ शकते सर तुम्ही येताना येऊ शकता मी जाताना जाऊ शकतो हिंमत असेल तर येताना येऊन नाही हवाई लागली 25 लाख रुपये खर्च करून ते पायरे बांधलेले एका म्हणतात एकजूट याच्या टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी एकजूट काय बघा ही जर मूठ असेल ना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे सैन्य किती होतं मोजकाच सैन्य होतं. औरंगजेबाकडे सैन्य किती दिलेली ना. अफजल खान किती घेऊन दिलं सैन्य. अफजल खानाच्या सैन्यात असे होते जळणारे दुसऱ्यावर. अफजल खान शेवटी गोटा तोडून गेलो. शिवाजी महाराज आमचे साडे नव्हते. माझा छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष राजा आमचा जगला. 50 वर्ष फक्त 50 वर्ष
शाहिस्ते खानाची बोटं तोडली, अफजल खानाचं कोटोळं काढलंय. काय याला माहिती आहे? मी सांगतोय. अफजल खानाचं कोटोळं काढलंय, शाहिस्ते खानाची बोटी छाडली. काय झालं? ते खानकान असल्यामुळे गोळ लक्षात येईल. पॉईंट खानामध्ये खानात खान. हा, त्याच्यामुळे शाहिस्ते खानाची बोटं छाटली, परत तुमच्या आणि अफजल खानचं कोटोळं काढलं. 50 वर्ष माझा राजा जगला, 50 वर्ष या हिंदुस्थानचा, या जगातला एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. राजाचा दरबार काही कधी या राजाच्या दरबारात बाई घातली नाही, नाहीतर हल्ली क्रिकेटच्या सामन्याला सुद्धा ती वरची येतात. गौतमी पाटील 3 लाख रुपये घेऊन गेली बुवा. त्यांनी शपथ अर्धा तास रवली क्रिकेटच्या सामन्यात, उद्घाटना केली अर्धा तास, 3 लाख रुपये फक्त ठेवता होते. असा देवा शपथ 3 लाख घेऊन गेले. 3 लाख गौतमी पाटील घेऊन गेले आणि आम्ही रातभर मरतो. 9,000 आणि बाकी ती अर्ध्या तासात जोडे ह्याका जोडू काय अर्ध्या तासात फक्त बघ. वा, मगाशी सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराज अशीतापती आयासाठी सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदने छत्रपती, ते छत्रपती शिवाजी महाराज. भक्तिशाल माझा बघून घालता. अरे मी एक मिनिट, आज माझ्या भारत देशानं पाकिस्तानला हरवलेला टाळ्या वाजवा जोरदार. त्यांची चरबी गिरवलेली चरबी त्यांचा वाटतं काय आम्ही सहज जिंकलो. अफजल खाना कसा वाटला, सहज कोतळं काढतले येत होतो शिवाजी महाराज. वाघ नका लावल्याने शिवाजी महाराजांनी फाडल्याने नुसती भगवीशाळ घातली नाही. भोगावा, भोगावा ह्याचा अर्थ बुवा लक्षात ठेवा. भ म्हणजे भय राहील, ग म्हणजे गर्व राहील, वा म्हणजे वासना राहील. वा म्हणजे वासना राहील, तो भगवा. बरोबर ना, तो भगवा. त्याच्यातला एक तरी आपल्यात गुण आहे का प्रत्येकाने चेक करावं. माझ्यात आहे, पाचशे संबंध बांधतो. देवा शपथ, मी आयुष्यात सोन्यासारखी माझी बायको देवा शपथ, तिला तिच्या व्यतिरिक्त समोर माधुरी दीक्षित दिली तर तीच कॅटरीना कैफ समजते, तीच आलिया भट माझ्यासाठी स्वर्गात. स्वर्गापेक्षा सुंदर असं आमचं योगकर, त्याच्यापेक्षा सुंदर असं माझी बायको, असं मी समाधान वाटून घेतो. कारण वा आज आपला सोना आयुष्यात जे 7 पेरे घेता, ती 7 पेरे घेता, तो दारुडो असून दे, बेवडो असून दे, जुगारी असून दे, नाटक लंगडो असून दे, लुडो असून दे. एकदा 7 पेरे कोकणी माणसाच्या बायकोने एकदा 7 पेरे बाईन घेतल्या, ती आयुष्यभर त्याच्यावर संसार करता. याला म्हणतात आपलं कोकण, याला म्हणतात आपलं कोकण, आपली संस्कृती. आज छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर संभाजी महाराज, ते आठवलेला एवढं कार्य करतात. रूपाच्या अगोदर धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल 2 वेळी बोललात का नाही? बोलण्याची हिंमत झाली नाही, बोलण्याची हिंमत नाही. चिंता कसो चिंता असा चिडू नको. एक माणूस तगडी चिडतोय सध्या. या वाक्यपणाचा बोलण्याची हिंमत झाली नाही, या वाक्यपणाचा त्याचाच या भाजलोय. माझ्या तुझ्या हिंमत असेल तर मला बोलायला नको, बोलण्याची हिंमत नाही झाली, या तुमचाच वाक्य. चंद्रशेखर नाईक धुळे कुणाचे जावई, कुणाचे जावई चंद्रशेखर नाईक धुळे.
वा वा वा. जावई, कुणाचे आहेत ना? मी पण कुणाचे. कैलासवासी पद्माकर भाऊ वासगे यांच्या स्मरणार्थ श्री दिवाकर वासगे यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी लागला. धन्यवाद. निर्वी उर्वी प्रमोद नाईक धुरे, निर्वी उर्वी प्रमोद नाईक धुरे या माऊलीकडनं, या बालकांकडनं 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. सहदेव धोंडू नाईक धुरे, विश्वास नाईक धुरे बुवा यांचे वडील हे या ठिकाणी कुठे आहे? दंड तुम्हाला आयुष्य मिळो. तुमच्या पोटी हिरा जन्माला आहे. बघा मी आता एवढं बोलले ना, उदंड आयुष्य मिळो. एकांत ते अन्नाच्या अन्नशेच्या पाठीमागे तुम्ही आम्ही म्हणजे मी अंगासाठी जातो. उदंड काय काय झालं काय देऊ नको, काय देऊ नको. कसा बघा धर्मवीर संभाजी महाराजांची आठवण करणं हे क्रमप्राप्त आहे. कारण संभाजी महाराज केव्हा कळले? संभाजी महाराज कधी कळले आपल्याला? जेव्हा छावा पिक्चर आला तेव्हा संभाजी महाराज कळले. नाही तर इतिहास माहिती नव्हता कोणाला. अरे औरंगजेबाने आपल्याला सगळी डोळ्यामध्ये घुसवल्या, अंगावरच्या जखमावर मीठ चोळलं, हातापायची धक्का काढली, जीभ छाटली, तरी सुद्धा माझ्या राजाने धर्मासारखा वागला. माझ्या राजाने आपला धर्म बदलला नाही. त्याला म्हणतात धर्मवीर संभाजी महाराज. छत्रपतीचा छावा, छत्रपतीचा छावा, छत्रपतीचा छावा. नाही तर आता छावा तोंडात चौको बरमावा. रूपाचा मग आवडे रूप गोजिरे शानिद मध निदप धम माझ्या अण्णा शेठ नाईक धुरे यांच्यासाठी 2 ओळी मला पुन्हा पुन्हा ते आठवतात. कारण असले ते इथे बसलेले असणार जॅकेट वगैरे घालून ते. अशी पाखडे
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुरांचे बादशाह सलाम बुवा, तुम्हाला लाख लाख सलाम. सुरांचे बादशाह तुम्ही आहात. नाही हो माऊली, आयुष्यभर आपल्याला शिकायचं आहे. मी विद्यार्थीच आहे. सदाशिव नाईक धुळे बुवा या माऊलीकडनं 101 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.